बनी, ए बनी, पहाटे पहाटे देवपूजा झाल्यावर मन अगदी प्रसन्न होते आणि घरातही एक छान असा फ्रेशनेस येतो आणि जो धूपचा किंवा अगरबत्तीचा सुगंध आहे तो घरभर दरवळतो. तर मन आणि तन सगळंच काही प्रसन्न वाटते. आणि मग अशा पूजा झाल्यानंतर ना स्वयंपाक करायलाही खूप छान वाटतं. तर इथं मी शिरा केलेला आहे मस्त देशी तुपामध्ये. आणि देवाला आज म्हटलं ड्रायफ्रूट्स किंवा फ्रूट्स वगैरे ठेवण्यापेक्षा आज गरमागरम शिरा बनवला, देवाला नैवेद्य दिला आणि बाकी सगळ्यांनासुद्धा मी नाश्त्याला शिराच दिला. हॅलो, हाय, नमस्कार, कसे आहात? मजेत ना? मजेतच राहा. मी अनिता इंगळे, अनिता इंगळे मराठी व्लॉग्समध्ये तुम्ही सर्वांचा मनापासून स्वागत करते. देवपूजा नाश्ता वगैरे आटोपली. त्यानंतर इथं मी बनवत आहे उडदाची डाळ. तर उडदाची डाळ आणि त्यामध्ये थोडीशी मी चणा डाळ घालून कुकरमध्ये लावून दिली आहेत. आणि इथं कांदा घेतला होता, मोठा खरपूस भाजून घेतला होता आणि कोथिंबीर टाकला आहेत बघा मसाल्याच्या भांड्यात. आणि हिरव्या मिरच्या देखील छान तेल घालून खरपूस भाजून घेईल. आज काय झालं मैत्रिणींनो, आज ना ह्या मसाला करण्याच्या नादात मी यामध्ये आलं आणि लसूण घातलंच नाही, अगदी विसरून गेले. आणि नंतर मग मला वाटतं की अरे यार, ही भाजी आता परफेक्ट झाली नाही, आता घरचे काय म्हणतील, म्हणून मी विचार करत होते. पण सगळंच काही परफेक्ट आपण करू शकत नाही, हा देखील एक विचार माझ्या मनामध्ये आला. त्याबद्दल मी पुढे बोलणारच आहे. पण आता बघा, मी इथं बनवत आहेत मसाला ओट्स. अंकितसाठी त्याला गोड शिरा जास्त आवडत नाही, म्हणून त्याला असं ब्रेकफास्ट करून देत आहे. तर ओट्स थोडेसे मी भाजून घेतले हलके आणि नंतर तेल घालून जिरं घातलं, मोहरी नाही घातली, फक्त जिरं घातलं आणि त्यामध्ये हिरव्या मिरच्या घातल्या उभ्या चिरून आणि थोडा कांदा घातला. यामध्ये भरपूर भाज्याही घालू शकतो, पण माझ्याकडे भाज्या अवेलेबल नव्हत्या आणि त्याला काही फारशा भाज्या एवढ्या आवडत नाही. तर कांदा वगैरे भाजून घेतला. त्यामध्ये मी हळद आणि मीठ वगैरे घालून आणि छान ओट्स परत त्यामध्ये थोडेसे भाजून घेतले आणि गरम पाणी घातलं. आणि नंतर एक थोडासा मी मॅगी मसाला घातला होता, एक टेस्ट येण्यासाठी, छान टेस्ट लागण्यासाठी. तर मागच्याच विषयाला मी आता हात घालते. आपण दररोज अगदी सगळं काही परफेक्ट करण्याचा प्रयत्न करतो, त्याचा अट्टाहास करतो. नाश्ता सगळ्यांना वेळेवर द्यायलाच हवा, स्वयंपाक अगदी वेळेवर व्हायलाच पाहिजे, कोणाला काय हवं ते अगदी व्यवस्थित, अगदी स्वादिष्ट आणि त्यामध्ये सगळे इन्ग्रेडियंट अगदी व्यवस्थित पडलेच पाहिजे. जी काही रेसिपी बनवतो आहे ते परफेक्ट झालीच पाहिजे आणि दिवसभराची कामं देखील परफेक्ट झाली पाहिजे. एक धुळीचा कणही राहायला नको. अगदी सगळी स्वच्छता, सगळी टापटीप, अगदी वस्तू जागच्या जागी, सगळं काही परफेक्ट करण्याचा आपण अट्टाहास करतो. पण प्रश्न असा आहे की सगळंच काही परफेक्ट असायला हवंच का? आपल्याला नेमकं काय हवं असतं, परफेक्शन की मनःशांती? हे आपल्याला कळलं ना की मग गोष्टी सोप्या होतात. कधी कधी आपण एवढं परफेक्शनिस्ट बनवण्याचा प्रयत्न करतो की मग जर आपण परफेक्ट त्यामध्ये नाही झालो तर आपल्याला आपलाच राग येतो. आता जसं मी मगाशी सांगितलं की जेव्हा मी मसाला करत होते ना डाळीचा, तेव्हा मी आलं लसूण विसरले आणि खरंच ती पूर्ण भाजी बनेपर्यंत मला म्हणजे खूप राग आला की काय मी आज आलं लसूण विसरून गेले. आणि मसाला करताना मला ते आठवलं, म्हणजे मसाला होऊन गेला होता त्यानंतर मला ते आठवलं. पण मी थोडं शांत बसले, म्हटलं ठीक आहे, हरकत नाही, आज विसरलो आहे, पण मग आता ही भाजी स्वादिष्ट लागणार नाही. आता इथं मी बघा दाखवते तुम्हाला, मस्त असा मसाला ओट्स झालेला आहे. तर हा मी अंकितला देते. आणि बघा मसाला होऊन गेला आणि मग आठवलं की मी ते 2 गोष्टी विसरलेत. आणि नंतर खूप पूर्ण भाजी होईपर्यंत डोक्यात होतं की आता हे काय म्हणतील, घरचे म्हणतील आज भाजी बेचव झाली, आज परफेक्ट भाजी झाली नाही, नेहमीसारखी झाली नाही, असे सगळे म्हणतील. म्हणजे मला तरी वाटलं. आणि भाजी वगैरे झाली, स्वयंपाक पूर्ण झाला आणि जेव्हा मी ताटं वाढली ना, कोणाच्याही तोंडातून काहीच निघालं नाही, कोणीच काहीच बोललं नाही. सगळ्यांनी अगदी व्यवस्थित पोटभर नेहमीसारखं जेवण केलं. मग मी विचार केला की खरंच एवढं सगळ्याच गोष्टी आपण परफेक्ट करायला जातो, पण ते नक्की परफेक्ट असायलाच हवं का?
तर असं माझ्या मनातलं आज तुमच्यासोबत शेअर करत आहे. पाऊस बघा, विंडोमधून जे रिमझिम पाऊस सुरू आहे, स्वयंपाक करताना असं पाऊस बघायला मजा वाटतं. तर छान पावसासोबत मी असा स्वयंपाकही करत आहेत पाऊस बघता बघता. आणि इथं उडदाची डाळ आणि चणा डाळ जे मी मिक्स करून आणि तिला शिजवून घेतली होती ती घातली आहेत मी. मसाला वगैरे छान फ्राय झाल्यानंतर आणि उकळी आली की ही भाजी माझी होऊन जाईल. मैत्रिणींनो, आयुष्य रेखीव चित्र नाही. यामध्ये थोडे डाग, थोडे वळण आणि थोडी धावपळ, थोडासा गोंधळ हे असणारच आणि असायलाच पाहिजे. त्याची वेगळीच मजा आहे. कधी वेळेवर जेवण झालं नाही, वेळेवर कामं आटोपले नाही तर टेन्शन घ्यायचं नाही. मी सध्या असंच टेन्शन घेणं सोडून दिलं आहे. जसं जमेल तसं करायचं आणि मजेत जगायचं. आपण प्रत्येक गोष्टीमध्ये परफेक्ट होऊ शकत नाही. इतकी वर्ष परफेक्टपणा आणण्यासाठी खूप झटले आणि खूप प्रयत्न केले, पण कोणीही आपल्याला आपण परफेक्ट आहे असं म्हणत नाही. म्हणून स्वतःला परफेक्ट होण्यासाठी जास्त टेन्शन घेऊ नका. तर चला बघा, हे मी 2 ब्लाऊज पीस तुमच्यासोबत शेअर करत आहेत. तर हे मला आले होते गिफ्टमध्ये किंवा ओटीमध्ये. याचं मला काहीतरी शिवायचं आहे, काही कल्पना आहे डोक्यामध्ये. तर ते तुम्हाला काही येत्या ब्लॉगमध्ये कळेलच. ते मी आता घेऊन जात आहेत भावाकडे. ज्योतीसोबत बोलली आहे आणि तिच्यासोबत मिळून ते मी काही शिवणार आहेत. तर ते तुम्हाला येणाऱ्या पुढच्या ब्लॉगमध्ये नक्कीच कळेल. आणि हे मी शेअर करत आहे रेडीमेड ब्लाऊज. हे मी मागवलं होतं. याची प्राईस आता माझ्या लक्षात नाही, पण मी ते स्क्रीनवर शो करून देईल. तर खूप सुंदर ब्लाऊज मिळालं आहे मला. हे कदाचित मला आठवत नाही, पण मी कदाचित हे शेअर केलं असावं. परत एकदा शेअर करते. खूप सुंदर आहे आणि इतकी सुंदर याची जे डिझाईन आहे ना, हे जे वर्क केलेलं आहे खूप फिनिशिंग आहे यामध्ये. कुठंही म्हणजे धागा वगैरे असं निघालेला नाही आणि खूप स्वस्तात मला मिळालं आहेत. राऊंड नेक आहे. नेकला खूप सुंदर डिझाईन आहेत. बाह्यांना आहेत, खालच्या साईडला सुद्धा आहेत. फक्त याचे जे पॅड आहेत ना, म्हणजे हे पॅडेड ब्लाऊज आहे. जे पॅड मला चांगल्या क्वालिटीचे वाटले नाही, तर मी रिमूव्ह करणार आहेत. आणि चांगली असते तरी मी रिमूव्ह करणारच होते. आणि बॅक साईडला बघा, राऊंड नेकला परत इतकी सुंदर डिझाईन आहे. अगदी परफेक्ट आहे ही डिझाईन. अगदी सुंदर आहे. कुठंही दोरा वगैरे निघाला नाही, बघू शकतात. जवळून दाखवत आहेत. अगदी फिनिशिंग आहे. खूप मस्त असं ब्लाऊज मिळालं आहे. तर कोड आणि प्राईज मी स्क्रीनवरच देऊन देईल. तुम्हाला हवं तर तुम्ही घेऊ शकतात. यामध्ये बाकीचे कलरसुद्धा आहे, कुठलाही कलर घेऊ शकतात. आणि साईज आपल्या साईजच्या हिशोबाने निवडायचं. मी माझ्या साईजच्या हिशोबानेच घेतलं होतं, पण तरी त्याला छान फिटिंगसाठी मी मशीन करून आणणार आहेत, स्टिच करून आणणार आहेत वहिनीकडून. आणि आता मी तयार होत आहे. दुपारचं जेवण वगैरे आटोपली आणि भांड्यांचं टेन्शन तर आता माझं गेलंच आहे. तर मी आता तयारी करते. छान अशी कुर्ती घातली आहे. डेनिमची आहे ही कुर्ती. तर ही कुर्ती मी 600 रुपयाला घेतली होती ऑफलाईन. तर खूप सुंदर वाटते. हे कम्फर्टेबल देखील आहेत आणि दिसायला देखील छान वाटते. तर अशी मस्त ही कुर्ती मी वेअर केली आहेत. आणि खाली व्हाईट पॅन्ट आहे. लेगिन्सपेक्षा ना मला पॅन्ट कम्फर्टेबल वाटतात. तर आता तयार झाली आहेत. अंकित मला सोडायला येतोय. तोही थोडा वेळ बसणार आहेत आणि मग नंतर तो घरी येईल आणि मग मी येताना ओलाने येणार आहे. बनी ए बनी पलटी होते की बनीची चड्डी में ना अर्धा कुर्ता भी वाला होई. काय हिशोब करतो बेटा? हिशोब करतोय का? काय होतं बनी 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 ए नक्की बनी ए नक्की बनी. डोळे कसे करतो टाळी वाजवलं की. तर समजा बनी
छान इथं खेळत आहेत आणि नुकताच झोपेतून उठला, पण अजिबात रडला नाही, काही नाही. आणि अंकित आणि मी त्याला छान खेळवलं. त्याला मांडीवर अजिबात आवडत नाही, त्याला खाली टाकलं की छान खेळतो, पालथा होतो. तर असं आमचा बनी, त्याला भेटण्याशिवाय करमत नव्हतं. सारांश देखील आहे, पण सारांश मागे खेळत आहे तिकडे दुसऱ्या बाजूला. आणि अंकित गेला घरी गाडी घेऊन आणि मी थांबले मग थोडा वेळ. आणि इथं बघा, इथं मी जे काही सांगितलं होतं, ज्योतीला जे काही आयडिया दिल्या होत्या त्यावर तिने काम करायला सुरुवात देखील केली. तर वहिनीकडे कसं ब्लाऊज येतात ना शिवायला, तर मग ते लेस वगैरे आणून ठेवतात. तर त्यांना म्हटलं उरलेली लेस वगैरे असेल ना ते मला द्या, त्याचा उपयोग करू. पण ते म्हणत की उरलेली नसली तरी हरकत नाही, हे आहेत म्हणे, एवढं म्हणजे पूर्ण रोलच ते घेऊन येतात. तर म्हटलं नसले तर मी मार्केटमधून आणणार होते. तर असं काही 3-4 त्यांच्याकडे लेसेस होत्या, त्यातली मी मल्टी कलर चॉईस केली आणि ही लावायला घेणार आहे ज्योती. पण हे जे काय मी तयार करणार आहोत ना, हे आत्ता तुम्हाला सांगणार नाही आहोत. तर हे फक्त आता बनवायला घेतलं आहेत, काही आयडियाज आल्या आहेत, पण अजून काही नवीन कापड आणणार आहोत, त्यासोबत ते काम करणार आहोत. तर इथं बघा, बनीची मम्मी तिथं काम करत आहेत मशीनवर आणि मी बनीला खेळवत होते. 1-2 तास थांबले आणि काम थोडं अपूर्णच राहिलं. मग मी घरी येऊन गेले. ज्योतीला म्हटलं नंतर तू करून ठेव, मग आपण त्याचा व्हिडिओ करूया तुमच्यासोबत, मग सगळ्यांसोबत आम्ही शेअर करणार आहोत. तर चला, व्हिडिओ देखील इथंच एंड करते आजचा व्हिडिओ कसा वाटला, आवडला असेल तर लाईक, कमेंट, शेअर, चॅनलला सबस्क्राईब करा.